जिल्ह्यातील होमगार्ड कर्तव्य आणि शिस्तीत चोख साक्री येथे होमगार्ड दिन साजरा। डीवायएसपी संजय बांबळे यांनी उपस्थितांना केले मार्गदर्शन। पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महत्त्वाचे असलेले जिल्ह्यातील होमगार्ड हे कर्तव्य आणि शिस्तीच्या बाबतीत चोख आहेत। साक्री होमगार्ड पथकाचे काम खरोखर उल्लेखनीय असल्याचे मत साक्रीचे पोलीस उपविभागीय अधिकारी संजय बांबळे यांनी व्यक्त केले आहे। साक्रीतील होमगार्ड पथकाने आयोजित केलेल्या होमगार्ड वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते। पोलीस निरीक्षक दीपक वळवी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत रौदळ, विकास शेवाळे, तालुका होमगार्ड समादेशक मनोज पगारे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। डीवायएसपी संजय बांबळे पुढे म्हणाले की कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जनता पाहिजे तसे सहकार्य करत नाही, परंतु वरिष्ठांनी दिलेल्या सूचना समजून घेऊन परिस्थिती कशी शांतता ठेवता येईल याचा प्रयत्न कर्तव्यावरील प्रत्येक होमगार्डने केला पाहिजे। पोलीस प्रशासनाला पूरक आणि आपण जी सेवा देत आहोत ती अतिशय महत्त्वाची आहे। होमगार्ड हा पोलीस विभागाचा अविभाज्य घटक असल्याचेही त्यांनी नमूद केले। पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांनी सांगितले की होमगार्ड पथकातील कर्मचाऱ्यांना पोलीस प्रशासनातील कामाचा अनुभव घ्यायचा असल्यास त्यांनी पोलीस ठाण्यात येऊन गुन्हा पंचनामा तपास घडलेल्या घटनेविषयी कामकाज समजून घेणे आवश्यक आहे। दरम्यान या पार्श्वभूमीवर होमगार्ड पथकाने साक्री शहरातील प्रमुख मार्गावरून पथसंचलन केले। यामध्ये प्रशांत दाने, राजेंद्र बोराडे, घनश्याम टाक, सुनील सोनवणे, दीपक मोरे, नाझिम पिंजारी, राहुल बोरसे, शरद अहिरे, दीपक जाधव, किरण मोरे, पोपट मारनर, चंद्रकला खैरनार, शोभा कोठावदे, नजमा खाटीक, रेखा चव्हाण, सुनंदा परसाई, निलिमा इशी यांसह महिला व पुरुष होमगार्ड सहभागी झाले होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी धनगर यांनी केले तर आभार गायत्री सोनवणे यांनी मानले। होमगार्डचं आपल्या देशात हे अनन्यसाधारण महत्त्व आहे। म्हणजे खाकीमधला शेवटचा घटक जरी आपण म्हणत असलो तरी पण त्याचं महत्त्व हे आपल्याला देशामध्ये सध्याची परिस्थिती तुम्ही बघताय। बहुतेक राज्यामध्ये आपल्या काही जिल्ह्यामध्ये सार्वजनिक उत्सवाच्या वेळेस कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होते त्यावेळेस जिल्ह्याचे पोलीस कमी पडतात, SRP कमी पडते, बाकीचं पॅरामिलिटरी फोर्स त्या ठिकाणी यायला वेळ लागतो आणि अशा वेळेस स्थानिक प्रशासन SP आणि कलेक्टर हे आपली मदत घेतात। यावरून तुम्हाला कळालं असेल की तुमचं महत्त्व काय। आपल्या मागच्या मी आता जवळपास माझी 32-33 वर्ष सर्व्हिस झाली तर महाराष्ट्र फिरलो मी। ह्या जिल्ह्यातले जे होमगार्ड ज्यांचं ॲटिट्यूड, शिस्त या इतर जिल्ह्यात मला पाहिजे तशी मिळाली नाही। त्यामुळे तुमचं मी वैयक्तिकरित्या अतिशय कौतुक करतो। मी आपला अधिक वेळ घेणार नाही। आपल्याला अजूनही भविष्यात अनेक बंदोबस्त एकत्र करायचे आहे। फक्त एकच तुम्हाला सूचना राहील की दिलेला बंदोबस्त हा अतिशय कार्यक्षमपणे करायचा, आपण कमी समजायचं नाही। त्याच्यामध्ये साक्री तालुक्यातल्या सगळं माझ्या होमगार्ड बंधूंनी अतिशय चांगल्या पद्धतीने बंदोबस्त केलेला आहे। 2 शिफ्टमध्ये जरी बंदोबस्त माझा कधी होता तरीसुद्धा त्यांनी तो 24 तास म्हणजे मागच्या शिफ्टचे लोकसुद्धा 24 तास थांबलेले आहेत। हे इथल्या होमगार्ड बंधूंचं या ठिकाणी महत्त्वाचं काम आहे, हे मी आवर्जून सांगणार। इलेक्शनच्या ठिकाणीसुद्धा एक सिंगल आपण बूथवर दिला होता, इथलेच लोक होते सर। काही लोक माझ्यासोबतसुद्धा गाडीमध्ये होते, बंदोबस्त लागला नाही बसून ठेवले होते म्हणून स्वतः उठून गाडीमध्ये येऊन बसले आणि स्वतःसुद्धा पेट्रोलिंगला होते। ही बंदोबस्ताची किंवा काम करण्याची जिव्हाळ्याची भावना ही आपल्या साक्री तालुक्यातील होमगार्ड सैनिकांमध्ये आहेत, तर हे वाखाणण्याजोगं आहे। अतिशय जे काम करू इच्छितात, ज्यांना टायपिंग येते, ज्यांना तपास येतो, अशा अंमलदारांनी थोडंसं पुढे यायचं आहे। ज्याला काम करायचं आहे त्यांनी मला भेटा, मला सांगा, मी तुम्हाला काम देतो।